नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे साबुदाण्याची कुरडई, तेही अगदी सोप्या पद्धतीने। साबुदाणा न भिजू घालता किंवा न शिजवता ही कुरडई बनवणार आहे। उन्हाळ्याला सुरुवात झाली की आपल्या सगळ्यांची एकच लगबग असते, ते म्हणजे उन्हाळ काम करायची। पण पहिल्यांदा काय आणि कुठली रेसिपी बनवायची हे सुचत नाही। अशा वेळी मी तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने 1 किलोच्या परफेक्ट अशा प्रमाणामध्ये साबुदाण्याची कुरडई बनवणार आहे, तेही साबुदाणा न भिजू घालता किंवा न शिजवता अगदी कमीत कमी वेळामध्ये। साबुदाण्याची कुरडई बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करायला लागत नाही। मनामध्ये आलं आणि बनवलं अशा पद्धतीची ही रेसिपी आहे। तेलामध्ये कुरडई सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी फुललेली आहे आणि पांढरशुभ्र अशी झालेली आहे। दुसरी देखील कुरडई एकदम पांढरशुभ्र अशी तेलामध्ये झालेली आहे। याच पद्धतीने मी तिसरी देखील सोडते। एकदम अशा मस्त कुरकुरीत अशा होतात कुरडया आणि चवीला देखील एकदम छान अशा होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कढई गरम झाल्यानंतर इथे कढईमध्ये मी 2 वाट्या साबुदाणा कढईमध्ये घालून घेते आणि एकसारखा असा आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। एक 7 ते 8 मिनिटं आपल्याला हा साबुदाणा बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा मस्त असा एकसारखा परतून झालेला आहे। याच पद्धतीने मी दुसरी देखील बॅच परतून घेते। पूर्ण 1 किलो साबुदाणा मी एकसारखा असा परतून घेतलेला आहे आणि थंड करून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून साबुदाणा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। एकदम बारीक ह्याची पिठी करायची आहे किंवा पीठ करायचं आहे। मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर हा साबुदाण्याची पिठी आपल्याला चाळून घ्यायची आहे। म्हणजे जर काही थोडंफार जाड राहिलं असेल तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये रिटर्न टाकून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। याच पद्धतीने मी 1 किलो साबुदाणा पूर्ण व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण गव्हाची कणिक जशी मळतो त्याच पद्धतीने मळायचं आहे मस्त असं। आणि पाणी देखील आपल्याला नॉर्मलच वापरायचं आहे, म्हणजे थंड पाण्याचाच वापर करायचा आहे। याच पद्धतीने पिठामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळताना जास्त घट्टही नाही मळायची आणि जास्त पातळही नाही मळायची, मीडियम मळायची, म्हणजे आपली कुरडई मस्त अशी एकसारखी त्याची तार येईल। हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावून इथे आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि कुरडई बनवायला घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कुरडईची तार एकदम एकसारखी अशी येते, कुठेही तुटत नाही, मस्त अशा कुरडया होतात। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करा।